चला, कितवा चालला होता प्रश्न? चला, प्रश्न वाचायचा आणि पर्याय वाचायचे आणि मगच उत्तर सुरुवात करायची पुढं सांगायला. फाइंड ऑड मॅन आउट असं आपलं पाठ झालेले, पण कधी कधी ऑड वर्ड पण येते. ऑड वर्ड म्हणजे वेगळा शब्द, वर्ड म्हणजे शब्द. हां 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 ड्रम स्टिक. मग सांगा आता वेगळं काय? का बरं? कारण ती फळ नाही. मग काय? वेगळा शब्द आहे ड्रम स्टिक. कस्टर्ड ॲपल, जॅक फ्रूट, वॉटरमेलन. आपण इथे लिहिलेत बघा फ्रूटचे नेम. आपण गेल्या वर्षी लिहून ठेवले होते बघा. वाचा बरं तिथले फ्रूटचे नेम. आता ते पोटॅटो वाचा. ह्याच्यामध्ये अजून हे कस्टर्ड ॲपल म्हणजे काय रे? व्हेरी गुड. जॅक फ्रूट आणि वॉटरमेलन हे ना, ही नवीन 3 नावं त्याच्यात ॲड करा. म्हणून वेगळा वर्ड आहे, ऑड वर्ड आहे, ड्रम स्टिक. असं तुम्हाला पूर्ण प्रश्नाचा अर्थ कळला पाहिजे. नुसते पर्याय रंगवायचेत का? नुसते गोल रंगून फायदा होईल का? नाही. जाऊ द्या, मला आता नाही ह्याचा 1च नंबर रंगवतो. मिळेल का मार्क? नाही. तुम्हाला त्या प्रश्नाचा अर्थ, शब्दाचा अर्थ माहीत पाहिजे. माहीत नसेल तर लिहून घ्यायचा. आज मी लिहून देणार आहे फळ्यावर तुम्हाला, आणि ते पाठ करायचे. जास्तीत जास्त शब्द पाठ करा म्हणजे जास्तीत जास्त मार्क मिळतील. हां, क्वेश्चन नंबर 16. हां हां आता इथं तुम्हाला आर्टिकल विषयीचा क्वेश्चन विचारला. आर्टिकल आपण शिकलोय. उपपद. ए कधी वापरायचं, ॲन कधी वापरायचं, द कधी वापरायचं शिकवलंय का रे? मला वाटतं तिथे लिहिलेलं आहे. पण आपण वाचा बरं तिथले नियम वाचा. हां 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 मग आता तुम्हाला उत्तर माहिती आहे आता ह्याचं. द सन. कारण सन हा जगामध्ये काय आहे? अर्थ असेल तर EARTH. अर्थ म्हणजे काय? पृथ्वी. मग काय येईल त्याच्या पुढं? आर्टिकल येईल. अजून इंडिया. इंडिया म्हणजे काय? जास्त देश. इंडिया म्हणलं मी. शौर्य देश जास्त देश आहेत का इंडिया? मग किती आहेत इंडिया जगात? एकच आहे. म्हणजे जगामध्ये जी वस्तू किंवा काय जे पण एकटं असतं, एकमेव, त्याच्यासाठी आपण कुठला आर्टिकल वापरतो? द. आता इंग्लंड आपल्या ह्या पॅराग्राफमध्ये आलं होतं बघा. इंग्लंड मग काय? द. इंडिया सन, मून, अर्थ. कळालं? हे आर्टिकल आहे. आणि ज्या स्पेलिंगची सुरुवात AEIOU ने होते, ह्या स्वरांनी होते, त्याच्या पुढं ॲन आईस्क्रीम म्हणतो का नाही? ॲन आईस्क्रीम. अजून सांगा तुम्ही शब्द ॲनचे. ॲन ॲपल. बरोबर. ॲन ऑरेंज. बनानाच्या पुढे सांगा बरं कुठलेले आर्टिकल. हां, समजलं काय येतं ते? बनानाची सुरुवातची स्पेलिंग सुरुवातीला काय येतं? मग AEIOU हे सोडून कुठलं पण स्पेलिंग आलं
तर त्याची सुरुवातीला आर्टिकल करेक्ट झाला मुद्दा. आता चुकेल का? नक्की. ठीक आहे. पुढं क्वेश्चन नंबर 17. हां, तिथं आपल्याला काय दिलंय आता वरती? हा, संख्या दिली आपल्याला, ती इंग्लिश मध्ये लिहिता आली पाहिजे आणि वाचता आली पाहिजे. मग आता ह्याचं स्पेलिंग कुठल्या पर्यायात आहे ती चारी पर्याय वाचा आधी. हां, हां, हां. ऑप्शन नंबर 2. अरे 2 का 3? नीट सांगा. 2 कोण कोण म्हणते? हात वर करा. 2 म्हणणारे हात वर करा. नीट. बाकीच्यांना काहीच वाटत नाही का? थांब जरा. शोरे थांब. हां, कतले तुला कशामुळे वाटतंय दुसरा पर्याय? मॅडम, कारण 40ची स्पेलिंग पण बरोबर आहे आणि त्यात अँड पण वापरलेला आहे. अँड पण वापरलेला आहे. शोरे तू सांग. टीचर, पर्याय क्रमांक 3. काय येतंय? 40 पण बरोबर आहे आणि अँड वापरलं नाही. अँड वापरलं नाही. नाही. मग आता कुठला पर्याय बरोबर वाटतोय तुम्हाला? 2 का 3? 2. 103. अँड वापरत नाही बरं का बाळा आपण. आता पहिला पर्याय का नाही त्याचं उत्तर कोण सांगतंय? हा सांग. हा सांगा. कार्तिक सांग. 40ची स्पेलिंग चुकली. करेक्ट आहे. 40 FOURTY लिहिले तिथं. मग आपण जर नीट वाचलं नाही, बारकाईने लक्ष दिलं नाही, अरे हिथंच बरोबर आहे, चला लिहा पहिला पर्याय गोल करा, असं होते आपलं. म्हणून घाई गडबडीनं गोल रंगवायचे. आधी चारी पर्याय वाचा. मी 1000 वेळा सांगते तुम्हाला, पर्याय करेक्टच वाचायचे. पहिल्या पर्यायामध्ये 40चं स्पेलिंग चुकलेलं आहे. दुसऱ्या पर्यायामध्ये अँड वापरलेला आहे. तिसरा बरोबर आहे. आता बघा आपण कसले स्पेलिंग लिहिले होते बघा, आठवते का तुला? 101, 102, 103. आपण अँड वापरलं का रे कुठं? 101, 102, 103. अँड वापरले का कुठं? म्हणजे अँड तिथं वापरायचं नाही. आज चौथा पर्याय सांगा बरं. चौथा पर्याय कशामुळे? हा, तिथं काय लिहिले? 40च्या जागी 4. असं एवढं बारीक बघावं लागतं, तेव्हा आपल्याला कळतं अरे आपलं काय चुकतंय. आपण काय करतो? फक्त गडबड 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 नुसतं. चला 40 दिसलं नाही, F दिसलं तरी आपण रंगवतो. आणि स्पेलिंगच पाठ नसतात. 40चं स्पेलिंग कोण म्हणून दाखवते मला? हात वर करा. सानिका सांग 40चं स्पेलिंग. HY. त्या बघ तू ते कार्डिनल आणि ऑर्डिनल मध्ये घुसली बघ. हा सांग. हा 40 हा नंबर कार्डिनल आहे का ऑर्डिनल आहे सांगा? हा, तो संख्यावाचक शब्द आहे 40. आणि त्याचं ऑर्डिनल काय होईल रे? 40. त्याच्या पुढं काय लागतं? मग मी कार्डिनल पण शिकवले ना ऑर्डिनल पण शिकवले. टीचर, तिथं टी होतं म्हणून तिनं लावलं. मॅडम, पण तिथं TIETH लावलं. आता 40चं आपलं स्पेलिंग आपण दुसरं नुसतं TH नाही लावत. 40 Y काढतो आणि त्या वायच्या जागेवर काय घेतो? IE घेतो. बरोबर का? IE 40th म्हणा. 40 म्हणजे मराठीत 40वा. मराठीत काय होतं? 40वा. आपण म्हणतो ना माझा नंबर 40वा आहे हाजरी. मग 40वा त्याला इंग्लिशमध्ये काय आहे? 40th. 40चं स्पेलिंग पाठ पाहिजे. सांगा.
पाहिजे. म्हणा सगळ्यांनी. कार्डिनल म्हणजे संख्यावाचक. म्हणजे त्याच्यात एवढं ओरडू नका. म्हणजे त्याच्यात डायरेक्ट संख्या दिसते आपल्याला, बरोबर ना. हो. आणि ऑर्डिनल म्हणजे क्रमवाचक. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स, सेवन्थ, 8, 9, 10 असं आपण 100 पर्यंत पाठ करून घेतले. त्याच्यामुळे असं पण तुम्हाला येऊ शकतं की 40चा ऑर्डिनल करून दाखवा. मेक द ऑर्डिनल नंबर ऑफ 40. मग तुम्ही तिथं काय करणार? वाय काढायचं आणि IETH. शब्बास. त्याचं 40चं स्पेलिंगचं मधलं वाय काढायचं, IETH लावायचं पुढं, बरोबर ना. ठीक आहे. समजला का हा प्रश्न? कतले बघ, सोपं असून सुद्धा तू चुकलास. सिलेक्ट 18वा क्वेश्चन वाचा. हा, करेक्ट विचारलंय का रॉंग विचारलंय ह्याच्यावर बी ध्यान पाहिजे आपलं. काय विचारलंय? हा, सगळे डे पाठ पाहिजे. मराठीत पाठ आहेत आपले, पण इंग्लिश मध्ये सुद्धा पाठ पाहिजे. आधी 4 नंबर वाचा सगळे पर्याय. आरती चिल्ड्रन आहे कधी आहे? शौर्य. क्रिसमस वाचा. रिपब्लिक, टीचर्स, मदर्स, टीचर. मग आता मला सांगा, 5 सप्टेंबर हा दिवस आपण काय म्हणून साजरा करतो? मग शिक्षकाला इंग्लिश मध्ये काय म्हणायचं? टीचर डे कधी असतो? हे सगळं लक्षात पाहिजे. आता ख्रिसमस कधी असतं हे बी पाठ पाहिजे आपलं, बरं का. ख्रिसमस डे कधी असतो? बाकीच्या मुलांना माहित नाही. स्वरा सांग. 25 डिसेंबर. 25 डिसेंबर त्या दिवशी ख्रिसमस असतो. आणि रिपब्लिक, शौर्य सांग. रिपब्लिक डे म्हणजे प्रजासत्ताक दिन. रिपब्लिक. आणि स्वातंत्र्य दिनाला काय म्हणतो? इंडिपेंडन्स डे. सगळ्यांनी पाठ करा. हे सगळ्यांनी पाठ करा. रिपब्लिक डे म्हणजे प्रजासत्ताक दिन. इंडिपेंडन्स डे म्हणजे स्वातंत्र्य दिन. माहित होतं का रे तुम्हाला? हो. फक्त पाठ नव्हतं म्हणा मॅडम आमचं. आम्हाला माहित होतं, पण आम्ही नुसता गप्पा मारायच्या नादात विसरून जातो सगळं. हे श्रुती, माहिती आहे का रिपब्लिक? सांग बरं, रिपब्लिक डे कधी असतो? हां, आत्ताच घेतलं की पाठ करून. लक्षच नाही, लक्ष नाही.